आता काही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले बेसिक कन्सेप्ट बघूया आणि सगळ्यात पहिलं काम करूया की आपण स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स बघूया. त्यातील पहिलं स्ट्रक्चरल म्हणजे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कसे शो करायचे, त्यांचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं आणि ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या नॉर्म्सच्या अंडर वेगळे वेगळे स्ट्रक्चर, म्हणजे स्ट्रक्चर मॉलिक्यूल एकच असतो पण त्याच्या दाखवायच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असू शकतात. त्यातली पहिली पद्धत आहे डॅश फॉर्म्युला. डॅश फॉर्म्युल्यामध्ये आता समजा इयत्ता 10वीत तुम्हाला माहिती आहे की अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. हा अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे. जर का उद्या मी n=2 इथे पुट केलं तर ऑब्वियसली C2 बेदुने 4 आणि 2 6 म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6 अशा पद्धतीने दिसेल. आता मी स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं बाय युजिंग डॅश फॉर्म्युला. तर 2 कार्बन आहेत, तर ॲडजेसंट कार्बनमध्ये आता आपल्याला ॲडजेसंट ॲटम्समध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, डॅश दाखवायचा आहे. म्हणजे जो बॉन्ड आहे ना तो मी डॅशच्या साह्याने दाखवला आहे. म्हणजे 2 ॲडजेसंट ॲटम मध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड मी या डॅशच्या साह्याने दाखवला म्हणून डॅश फॉर्म्युला म्हटलं. म्हणजे डॅशचा वापर केला 2 ॲटम मधले बॉन्ड दाखवायला आणि म्हणून मी याला म्हणणार डॅश फॉर्म्युला. ओके, कार्बन कार्बन मध्ये एक डॅश काढलाय. गॉट इट, थँक्यू. त्याच्यानंतर म्हणजे हा एक बॉन्ड कार्बन कार्बन मध्ये आहे का नाहीये, आहे. आता 6 हायड्रोजन बाकी 2 हायड्रोजनचा हिशेब लागला ना. मी मागाशी पण सांगत होतो, अगोदरच्या सेशनमध्ये पण मी बोललोय क्लासिफिकेशनच्या दरम्यान की कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे बाळांनो. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीत एक लक्षात ठेवायचं, काही पॉसिबिलिटी सोडल्या किंवा काही केसेस सोडल्या किंवा काही एक्झाम्पल सोडले तर काहीच लोकांचा जर का विचार करायचा सोडला तर मेजर कार्बन केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला दिसेल की कार्बननी 4 बॉन्ड दाखवलेत. म्हणजे कार्बनच्या बाजूला 4 डॅश दिसले पाहिजेत अराउंड कार्बन. आणि मग या कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड आहे, एक बॉन्ड काढला. मग उरलेले 3 कोण आहेत, तर उरलेले 3 आहेत हायड्रोजन. ओके, आणि हे सगळं मी प्रूव्ह केलंय किंवा ड्रॉ केलंय स्ट्रक्चर बाय युजिंग डॅश फॉर्म्युला. म्हणजे डॅश फॉर्म्युलेमध्ये बघा 2 ॲडजेसंट ॲटम्स मध्ये जो बॉन्ड काढलाय तो डॅशच्या साह्याने दाखवलाय. इथे सुद्धा 2 ॲटम मधला बॉन्ड डॅशच्या साह्याने, इथे सुद्धा 2 ॲटम मधला बॉन्ड डॅशच्या साह्याने, या केसमध्ये सुद्धा, या केसमध्ये सुद्धा, या केसमध्ये आणि या केसमध्ये, सर्व केसेसमध्ये 2 ॲटम्स मध्ये जो बॉन्ड दाखवलाय तो डॅशच्या साह्याने काढलाय. फॉर्म्युलाचं नाव आहे डॅश फॉर्म्युला. आता दुसरी एक पद्धत बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने हेच स्ट्रक्चर कसं काढायचं आहे बघूया. दुसरी पद्धत आहे ज्याला मी म्हणेल कंडेन्स्ड फॉर्म्युला. आणि कंडेन्स्ड फॉर्म्युला कसा ड्रॉ करायचा ते बघा. कंडेन्स्ड फॉर्म्युला ड्रॉ करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्या सर्वांना की काही बॉन्ड्स किंवा सर्वच्या सर्व बॉन्ड्स आपल्याला काढून टाकून स्ट्रक्चर लिहायचा प्रयत्न करायचा आहे. परत एकदा ऐका, काही बॉन्ड्स किंवा सर्वच्या सर्व बॉन्ड्स आपल्याला हाईड करायचे आहेत आणि आपल्याला स्ट्रक्चरल
फॉर्म्युला लिहायचा आहे, थोडक्यात स्ट्रक्चर कंडेन्स करायचं आहे. म्हणजे हे स्ट्रक्चर मी जास्त बोलण्यापेक्षा मी डायरेक्ट स्ट्रक्चर काढून दाखवतो, लवकर कळेल. हे स्ट्रक्चर मी कंडेन्स फॉर्म्युलाच्या साहाय्याने कसं लिहू शकतो, तर जे आयडेंटिकल ग्रुप आहेत म्हणजे कोण, किंवा आता ॲटम आहेत, आता या केसमध्ये कसं आहे बाजूला कुठं ग्रुप नाही आहेत, तर हे ॲटम आहेत. हे जे आयडेंटिकल ॲटम आहेत यांच्यातले जर का बॉन्ड मी हाईड केले तर कंडेन्स केल्यावर काय मिळेल मला, CH3. मी सांगितलं काही केसमध्ये तुम्ही सगळेच्या सगळे बॉन्ड हाईड करू शकता आणि काही केसमध्ये तुम्ही काहीच बॉन्ड हाईड केले तरी चालतात. आता या केसमध्ये समजा मी CH3 आणि इकडे पण हे 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 दिसतंय सगळ्यांना, हे कंडेन्स केल्यानंतर इकडे पण आपल्याला CH3 दिसतंय, यांच्यामधला बॉन्ड मी ठेवला आहे. पण हा कंडेन्स फॉर्म्युला आहे का नाही आहे? डेफिनेटली हा एक कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे. म्हणजे एक आयडेंटिकल ग्रुप किंवा आता ॲटम आहेत, या केसमध्ये आयडेंटिकल ॲटम आहेत, त्यासाठी मी इथे सबस्क्रिप्ट लिहिला आहे H आणि त्याच्या पायापाशी 3 असं लिहिलेलं आहे, 3 असं लिहिलेलं आहे. इकडे पण 3 हायड्रोजन आहेत म्हणून H3 लिहिलेलं आहे. थोडक्यात कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये डॅश फॉर्म्युल्यामध्ये जे आपण बॉन्ड्स दाखवलेत डॅशच्या साह्याने 2 ॲडजसंट ॲटममध्ये जे काही डॅश काढलेत ते डॅश हाईड केले तरी चालणार आहेत. सगळेच्या सगळे हाईड पण करू शकतो, किंवा म्हणजे उद्या एखादा मला विद्यार्थी ताई दादा मला म्हणेल की सर सगळेच्या सगळे बॉन्ड हाईड केले तर काही प्रॉब्लेम आहे का? अजिबात नाही. म्हणजे एखादा अशा पद्धतीने सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर तरी लक्षात घ्या, चालणार आहे आपल्याला. पण बॉन्ड हाईड करून स्ट्रक्चर आता कंडेन्स केलं आहे, कंडेन्स्ड फॉर्म्युला असं म्हणण्यात येईल. प्लीज हॅव ए लुक. ओके, डॅश फॉर्म्युल्यामधले डॅश काढून आपण कंडेन्स फॉर्म्युला जनरेट केला आहे. प्लीज एकदा याचा अभ्यास करा. आता एक फार महत्त्वाचं आर्टिकल बघायचं आहे, बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑर झिगझॅग फॉर्म्युला. बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑर झिगझॅग फॉर्म्युला. आता तिसरी पद्धत बघूया, बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑर झिगझॅग फॉर्म्युला. बॉन्ड लाईन फॉर्म्युला आणि झिगझॅग किंवा आणि नाही किंवा ऑर आहे, कारण बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑर झिगझॅग फॉर्म्युला दाखवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला सिम्बॉल जे आहेत एलिमेंटचे ते दाखवायचे नाहीयेत. मागाशी जे मी क्लासिफिकेशनच्या दरम्यान जे बोलत होतो ते आता याच्याशी संबंधित आहे. म्हणजे इट इज द मोस्ट सिम्पलेस्ट वे बाय विच यू कॅन रिप्रेझेंट द स्ट्रक्चर. वाय? बिकॉज यू डोंट हॅव टू शो द सिम्बॉल्स of carbon and hydrogen in that formula. फार नीट ऐका. पहिलं लिसनिंग इज अ गुड आर्ट. नीट ऐका, ऐकणं फार महत्वाचं आहे. तुम्ही तुमचा अर्थ लावू नका. मी जे बोलतोय ते पहिलं नीट समजून घ्या. तुमच्या डोक्यात या कन्सेप्टबद्दल काय मत आहे ते आत्ताच्या घडीला महत्त्वाचं नाहीये. आत्ता मी काय म्हणतोय ते फार महत्त्वाचं आहे. सो प्लीज गो थ्रू इट. प्लीज लिसन केअरफुली. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या. बॉन्ड लाईन ऑर झिगझॅग फॉर्म्युल्यामध्ये मी पहिला पॉइंट सांगितला की वी डोंट हॅव टू राईट no symbols. We don't have to write. What we don't have to write? The symbols of carbon and hydrogen. कार्बन तर दाखवायचाच नाही आपल्याला आपल्या बॉन्ड लाईन और झिगझॅग फॉर्म्युल्यामध्ये. हायड्रोजन, तुम्ही म्हणाला हायड्रोजनचं काय? जोपर्यंत हायड्रोजन कार्बनला अटॅच आहे ना तोपर्यंत दाखवायचं नाही. तो जेव्हा हेटेरो ॲटमला अटॅच असेल, म्हणजे अदर दॅन कार्बनला जर का हायड्रोजन अटॅच असेल तर त्यावेळेस त्याला दाखवायचं. म्हणजे जोपर्यंत हायड्रोजन कार्बनला अटॅच आहे ना तोपर्यंत त्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये दाखवायची गरज नाही. एक्सेप्शन आहे, ते एकच एक्सेप्शन आहे, तिथे गेल्यावर बोलू आपण. म्हणजे जोपर्यंत हायड्रोजन कार्बनला अटॅच आहे तोपर्यंत बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युल्यामध्ये
आपल्याला कार्बन आणि हायड्रोजनचे सिम्बॉल वापरायची गरज नाही. पुन्हा एकदा ऐका, खूप वेळा मी तेच बोलत असतो, कधी कधी स्लिप ऑफ टंग झाले तर माफ करा, पण वारंवार बोललो तरी करेक्टच बोलतो, त्यामुळे नीट बघा आता की कार्बन आणि हायड्रोजन हे सिम्बॉल, कार्बन आणि हायड्रोजन हे सिम्बॉल मी माझ्या झिगझॅग फॉर्म्युल्यामध्ये वापरणार नाहीये, दाखवणार नाहीये, पण मी एक महत्वाची नोट ऍड केली की जोपर्यंत हायड्रोजन कार्बनला अटॅच आहे तोपर्यंतच मी स्ट्रक्चरमध्ये हायड्रोजन दाखवणार नाही. जेव्हा हा हायड्रोजन हेटेरो ॲटमला अटॅच असेल, हेटेरो ॲटम म्हणजे कोण, तर अदर दॅन कार्बनला जर का हा हायड्रोजन अटॅच असेल तर मी आपल्या झिगझॅग फॉर्म्युल्यामध्ये किंवा बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये हायड्रोजनचं सिम्बॉल वापरेल. ओके. दुसरं, ही जो लाईन आहे, दुसरी जी लाईन आहे जी आपल्याला वापरायची, दॅट लाईन विल इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ बॉन्ड. ओके, जी लाईन दाखवली जाणार आहे दॅट विल इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ बॉन्ड. आणि आपल्याला हे जे बॉन्ड्स आहेत हे आपल्याला झिगझॅग पद्धतीने दाखवायचे. ओके, म्हणजे लाईन बिटवीन टू कार्बन will indicate what bond, आणि हे जे बॉन्ड्स आहेत या लाईन्स आहेत दॅट वी हॅव टू रिप्रेझेंट इन झिगझॅग मॅनर. इन व्हॉट? झिगझॅग मॅनर. ओके, परत एकदा दुसरा पॉइंट मी सांगितला की लाईन बिटवीन टू कार्बन indicates the bond present between the two carbon atoms, and those bonds or those lines we are going to represent in zigzag form. त्याच पद्धतीने तिसरा मुद्दा आता चर्चा करायची, जिथे दोन लाईन इंटरसेक्ट होतील तिथं कार्बन असणार आहे. जिथे दोन लाईन इंटरसेक्ट होणार, मी सांगितलं कॉर्नर, मागाशी मी बोललो होतो, कारण बोलीभाषेत बोललो होतो तिथे, कारण तोपर्यंत आपण हा कन्सेप्ट बघितला नव्हता. जिथे दोन लाईन इंटरसेक्ट होतील तिथे कार्बन असेल, आणि जर का मी त्या कार्बनला अटॅच कोणी दाखवला नाही तर कार्बनची जी उरलेली व्हॅलन्सी आहे ती व्हॅलन्सी मिस्टर हायड्रोजननी सॅटिस्फाय केलेली आहे, आणि तो हायड्रोजन मी तिथे दाखवलेला नाही आहे. कारण मागाशी पण मी बोललो नाही, आत्ता पण सांगितलं मी, जे हायड्रोजन कार्बनला अटॅच आहेत ते आपल्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये दाखवायची गरज नाही आहे. म्हणजे जिथं दोन बॉन्ड इंटरसेक्ट होतील ते दोन बॉन्ड इंटरसेक्ट झाल्यानंतर त्या पॉईंटला कार्बन आहे, आणि कार्बनची जी उरलेली व्हॅलन्सी आहे ती हायड्रोजनने सॅटिस्फाय केली आहे. व्हॅलन्सी कार्बनची 4 आहे. म्हणजे समजा एखाद्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला कार्बननी 2 बॉन्ड तयार केले असतील तर तिथे तुम्ही काहीच लिहायचं नाही आहे. याचा अर्थ असा घ्यायचा की कार्बनने, आता चित्रामध्ये 2 बॉन्ड दिसतात आहे, कार्बनचे टोटल बॉन्ड 4 असतात, उरलेले 2 बॉन्ड हे हायड्रोजननी केल्यामुळे मी दाखवणार नाही आहे. आपण ॲज्युम करणार की तिथे 2 हायड्रोजन आहेत, पण अदर दॅन हायड्रोजन कोणी असेल तर तो दाखवायचा आहे. हे पण मी मागाशी पण बोललो आहे, आत्ता पण बोललो आहे की अदर दॅन कार्बन जो कोणी असेल तर तो दाखवायचा आहे. बघू चित्रात बघू, डोंट वरी. आता मी तुम्हाला कळावं म्हणून मी जरा इकडनं परत जरा स्टार्ट करतो. डॅश फॉर्म्युला एक, जर का मी अजून एक डॅश फॉर्म्युला कन्सिडर करतो, आपण प्रोपेनचा कन्सिडर करूया. सी आता इथे मी ऑब्वियसली n इज इक्वल टू 3 घेऊन C2 नाही C3H8 कन्सिडर करणारे 1 2 3 3 + 2 + 3 3 + 2 5 + 3 8 कंडेन्स फॉर्म्युला ड्रॉ केला. समजा मी या स्ट्रक्चरमधनं, तर कळलं आपल्याला सगळ्यांना बॉन्ड हाईड करायचे आहेत. जे सिमिलर ग्रुप आहेत त्यांचा नंबर लिहून टाकायचा त्यांच्या सबस्क्रिप्टला. आणि बघा आता C 3 हायड्रोजन,
CH3 हा एक पार्ट झाला. नंतर हा पण बॉन्ड आपण टाकू शकतो. C हे 2 बॉन्ड हाईड केले, CH2 परत एक डॅश केला, CH3. ओके, या कंपाऊंडचं नाव आहे प्रोपेन. काय कंपाऊंडचं नाव? प्रोपेन. काय कंपाऊंडचं नाव? प्रोपेन. कंपाऊंडचं नाव काय? प्रोपेन. आणि आपण हे मधले बॉन्ड सुद्धा डिसअपिअर करू शकतो किंवा हाईड करू शकतो. आणि जर का ते हाईड केले तर वी कॅन शो इट लाईक धिस. दिस इज ऑल्सो ए कंडेन्स फॉर्म्युला, दिस इज ऑल्सो ए कंडेन्स फॉर्म्युला. पण या कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये काही बॉन्ड आपण रिटेन केलेत. तिकडे सर्वच्या सर्व जे बॉन्ड आपण लाईनच्या फॉर्मॅटमध्ये दाखवले होते, लाईन डॅश फॉर्म्युल्यामध्ये, ते हाईड करून टाकलेत सगळेचे सगळे बॉन्ड. थँक्यू. आता या स्ट्रक्चरचं मी बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला कसा दाखवतो ते बघा. आता हा जो कार्बन आहे मी डायरेक्ट स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे. ओके, लक्षात घ्या टर्मिनल, म्हणजे इथं मी पुढं काहीच दाखवत नाही. याचा अर्थ इथे एक कार्बन आहे आणि या कार्बननी किती बॉन्ड तयार केला दिसतोय तुम्हाला? एक. हा एकच बॉन्ड आहे. ओके, आणि इथं पण एक कार्बन असणार आहे ऑब्व्हियसली, कारण जिथं लाईन इंटरसेक्ट होतं तिथं कार्बन आहे. आणि त्या लाईनचे जे फ्री एंड्स आहेत, हा फ्री एंड आहे इथे. ऑब्व्हियसली तुमच्या लक्षात येईल मिथिल ग्रुप आहे. याला काय म्हणतात? मिथिल ग्रुप म्हणतात. काय म्हणतात याला? मिथिल ग्रुप म्हणतात. म्हणजे CH3 ग्रुपला काय म्हणतात? मिथिल ग्रुप म्हणतात. काय म्हणतात? मिथिल ग्रुप. काय म्हणतात? मिथिल. आता परत एकदा मी बघा, मी इकडं ते स्ट्रक्चर काढले बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग मेथडने. तुमच्या लक्षात येईल इथे कार्बन आहे, हा कार्बन आहे, दिसला सगळ्यांना? पहिली गोष्ट तिथं होतं नो सिम्बॉल ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. मी तर कुठे नो सिम्बॉल, कार्बन आणि हायड्रोजनचे सिम्बॉल वापरलेले नाहीत. जिथे फ्री एंड होता तिथं कार्बन आहे का नाही आहे? आहे. आणि तिथं मिथिल ग्रुप आहे असं मी सांगतोय. कुठला ग्रुप आहे सांगतोय? मिथिल ग्रुप आहे, कारण तिथं कार्बन आहे. कार्बन आहे, कार्बननी एकच बॉन्ड तयार केला आहे, कारण ही जी लाईन आहे, लाईन रिप्रेझेंट्स व्हॉट? बॉन्ड बिटवीन द टू कार्बन्स. म्हणजे या लाईननी बॉन्ड रिप्रेझेंट केला, बॉन्ड रिप्रेझेंट केला 2 कार्बनमधला, 2 कार्बनमधला, 2 कार्बनमधला बॉन्ड रिप्रेझेंट केला आहे या लाईननी, या लाईननी, या लाईननी. आणि त्या कार्बन परत एकदा 2 कार्बनमधला बॉन्ड कुणी रिप्रेझेंट केला आहे? लाईननी रिप्रेझेंट केला आहे. कुणी रिप्रेझेंट केला आहे? लाईननी रिप्रेझेंट केला आहे. कुणी रिप्रेझेंट केला आहे? लाईननी रिप्रेझेंट केला आहे. म्हणजे कार्बनचा एकच बॉन्ड तयार झाला असा संभ्रम तयार होईल. पण आपण ॲज्युम केलेलं आहे काय, की कार्बनची आता उरलेली व्हॅलेन्सी, म्हणजे उरलेली कंडिशन स्टॅबिलिटीसाठी काय, सॉरी, कार्बन किती बॉन्ड तयार करतो? 4. त्यातला इथं किती दाखवला आहे? 1. म्हणजे उरले किती? 3. तर ते 3 बॉन्ड कोणाबरोबर केले असतील कार्बननी? हायड्रोजन बरोबर. ते दाखवायचे नाही आहेत, कारण इथं नियमच लिहिला आहे आपण की जोपर्यंत कार्बन हायड्रोजनला अटॅच आहे तोपर्यंत सिम्बॉल वापरायचे नाही आहेत. आपण आता कन्सिडर करून टाकलेलं आहे की इथे एक कार्बन आहे आणि त्यांनी एक बॉन्ड तयार केलेला आहे, म्हणजे उरलेले 3 बॉन्ड आहे हायड्रोजन बरोबर आहे. म्हणजे या फ्री एंडला कोण आहे? CH3 ग्रुप आहे. CH3 ग्रुप आहे म्हणजे कोण आहे? मिथिल ग्रुप आहे. कुठला ग्रुप आहे? मिथिल ग्रुप आहे. कुठला ग्रुप आहे? मिथिल ग्रुप आहे. इकडं पण फ्री एंड आहे, म्हणजे मिथिल ग्रुप आहे का नाही आहे? आहे. म्हणजे या CH3 बद्दल इथं बोललं, या CH3 बद्दल पण इथं बोललं, आहे का नाही आहे? आहे. आता इथे एक लाईन ऑफ, ही एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, म्हणजे तिथं पण एक कार्बन आहे, तो हा कार्बन आहे. आता या कार्बनने दिसते 2 बॉन्ड तयार केलेत, 2 बॉन्ड तयार केलेत. म्हणजे अजून किती बॉन्डची गरज आहे? 2. म्हणजे ते कोणाचे असतील? हायड्रोजनचे. दाखवायची गरज नाही. म्हणजे या पॉईंटला कोण आहे? CH3 आहे का CH2 आहे? CH2 आहे. हे स्ट्रक्चर इकडे दाखवलं आहे बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युलाच्या साहाय्याने. परत एकदा मी सांगतोय, मी डायरेक्ट स्ट्रक्चर काढलं. मी सांगितलं फ्री एंडला एक कार्बन आहे, पण त्या कार्बननी या कार्बनबरोबर एकच बॉन्ड तयार केला आहे. म्हणजे कार्बनच्या स्टॅबिलिटीसाठी अजून 3 बॉन्डची गरज आहे. म्हणजे तिथे 3 हायड्रोजन आहेत. म्हणजे एक हा जो टर्मिनल जे ग्रुप आहेत, फ्री एंड्स आहेत, तिथे तुम्हाला CH2 ग्रुप मिळणार आहे का? CH3 ग्रुपला मी नाव दिलं मिथिल ग्रुप. म्हणजे इथं पण मिथिल आणि इथे पण मिथिल आहे असं मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर मी सांगितलं इकडे एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, तिथं कार्बन आहे आणि त्या कार्बननी 2 बॉन्ड केलेत असं मला दिसतंय या 2 कार्बन बरोबर. म्हणजे त्या कार्बनला अजून किती बॉन्ड पाहिजेत? 2 बॉन्ड जर का पाहिजे असतील तर त्यांनी 2 हायड्रोजन बरोबर बॉन्ड केलेत. आणि जर का कार्बन हायड्रोजनला अटॅच असतील तर ते कार्बन हायड्रोजन बॉन्ड म्हणण्यापेक्षा आपण ते सिम्बॉल्स दाखवत नाही असं मी सांगितले. कुणामध्ये? कार्बन आणि हायड्रोजनचे सिम्बॉल आपण वापरत नाही जोपर्यंत कार्बन आणि हायड्रोजन
हायड्रोजन कार्बनला अटॅच आहे तोपर्यंत. सिम्बॉलही दाखवत नाही आणि बॉन्ड्स तर त्याहून दाखवत नाही. ओके, कुणाच्या केसमध्ये बॉन्ड लाईन ऑर झिगझॅग फॉर्म्युलाच्या केसमध्ये. म्हणजे या चित्रातनं तुम्हाला काय कळलं, बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये फक्त सगळा लाईनचा खेळ आहे आणि लाईन झिगझॅग फॉर्मॅटमध्ये दाखवायचे आहेत. झिगझॅग का दाखवायचे आहेत, कारण ते जे कॉर्नर्स आहेत ना, जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे ना, तिथं काय येणार आहेत, कार्बन येणार आहेत. आणि त्या कार्बनची उरलेली व्हॅलन्सी जी आहे ते हायड्रोजन सॅटिस्फाय करणार आहे. पण कार्बनचंही सिम्बॉल वापरायचं नाही, हायड्रोजनचंही सिम्बॉल वापरायचं नाही आणि कार्बन हायड्रोजनमधले बॉन्ड पण दाखवायचे नाहीत. आपण ॲज्युम करायचे की इथे जर का कार्बननी 2 बॉन्ड दिसतात ते कार्बन कार्बनमध्ये, तर उरलेले 2 बॉन्ड हे हायड्रोजन बरोबर असतील आणि ते दाखवायची गरज नाही, सिम्बॉलही दाखवायची गरज नाही, फक्त कार्बन कार्बन बॉन्डमधलेच दिसतील बॉन्ड. ओके, आणि जर का हेट्रो ॲटम असतील, उदाहरण घेतो, जर का हेट्रो ॲटम असतील म्हणजे अदर दॅन कार्बन किंवा हायड्रोजन, अदर दॅन कार्बन, काही लोक जर का या कार्बनला अटॅच असतील तर ते स्ट्रक्चर्स कसे दाखवायचे ते आपण काही उदाहरणांमध्ये बघूया. ओके, अजून काही एक्झाम्पल्स घेऊया. आता एक मॉलिक्युलर फॉर्म्युला, आता मी एक मॉलिक्युलर फॉर्म्युला कन्सिडर केला C4H10. तर त्यासाठी मी डॅश फॉर्म्युला काढतोय. C4 म्हणजे 1 2 3 4. ओके, आणि मला माहिती आहे की हा फॉर्म्युला CnH2n+2 ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय. 4 4 2 8 2 10, 4 4 × 2 8 8 + 2 10. C4H10 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सॅटिस्फाईंग द कंडिशन ऑफ CnH2n+2 which is the condition for alkane. So I knew it is a saturated compound. That means it going to show all carbon carbon single bonds. So we have 4 carbons in molecular formula, and as this particular formula follows the general formula of alkane, I knew alkane is a saturated compounds. That means all the bonds between carbon carbon, all they are single bonds. So I am going to put dash आणि सगळे सिंगल बॉन्ड टाकून टाकले. आता या कार्बनला त्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी किती बॉन्डची गरज आहे, 3. अजून एक आहे ना, म्हणजे सगळ्या कार्बनला 4 बॉन्ड दाखवायचे बरोबर, पण या कार्बनला 4 बॉन्ड्स तयार करायचे, त्यातला एक केलाय म्हणजे अजून कितीची गरज आहे, 3 बॉन्डची गरज आहे, 3. या कार्बननी 2 केलेत म्हणजे अजून 4 होण्यासाठी किती बॉन्डची गरज आहे, 2. या कार्बनला 2, या कार्बनला 3. आणि हायड्रोजन लिहिले तिथे. बरोबर आहे. आणि बघा आता म्हणजे मोजून बघा, 1 2 3 4, 1 2 3 4, C4 3 + 2 5, 5 + 2 7, 7 + 3 10. That means molecular formula and structural formula, now they are getting correlated with each other. आता मला याचा कंडेन्स फॉर्म्युला A लिहायचा आहे, तर मी कुठला लिहिल, तर चला सगळे पहिले आपण बॉन्ड डिसअपियर केले. म्हणजे याला काय लिहिलं, CH3, याला काय लिहिलं, CH2. आता हा पण कोण आहे, CH2 चे ना, मग किती CH2 झाले, 1 आणि 2, म्हणून त्याला एक ब्रॅकेट केला आणि 2 लिहिलं. परत एकदा बघा, याला याच्यातले बॉन्ड पुसून टाकले, CH3. त्याच्यानंतर हा पण बॉन्ड पुसून टाकला, मग काय लिहिलं, CH2. ओके, असे किती CH2 आहेत, 2 CH2 आहेत, म्हणून CH2 ट्वाइस, आणि मग परत काय लिहिलंय, CH3. ओके, आणि दुसरा जर का कंडेन्स फॉर्म्युला आपल्याला लिहायचा म्हटला तर आपण काय करू शकतो, तर या कार्बन कार्बन मधले बॉन्ड लिहू शकतो आपण, CH3 CH2 CH2 CH3.
ओके, आता बघूया बॉन्ड लाईन ऑर झिगझॅग फॉर्म्युला. मी सांगितले फ्री एंड असतो लाईनचा, तो काय असतो, तो CH3 असतो. म्हणजे मी इथनं स्टार्ट केल्यानंतर हा फ्री एंड कळलाय सगळ्यांना, हा CH2 आहे का CH3 आहे, तर तो CH3 आहे. काय तो CH3 आहे. मग आता ही लाईन इंटरसेक्ट झिगझॅग करायचे म्हणजे लाईन तर इंटरसेक्ट झाली. हा कार्बन आहे का नाही, त्यांनी 2 बॉन्ड केले का नाही केले, म्हणजे उरलेले किती बॉन्ड आहेत, अजून 2 बॉन्ड आहेत. कारण कार्बन 4 बॉन्ड तयार करतो, त्यातले 2 तयार केले, अजून 2 बाकी आहेत का नाही आहेत. म्हणजे ते 2 कुणी केलेत, ते 2 हायड्रोजननी केलेत. पण आपलं ठरलं की सिम्बॉल कोणाचे दाखवायचे नाहीत, कार्बनचे आणि हायड्रोजनचे. जोपर्यंत कार्बन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्ड आहे का नाही आहे, कार्बनचे सिम्बॉल दाखवायचेच नाहीत, हायड्रोजनचे सिम्बॉलही वापरायचे नाही, जोपर्यंत हायड्रोजनचा बॉन्ड कुणाबरोबर आहे, कार्बन बरोबर आहे. म्हणजे आपण आता कन्सिडर करून टाकलंय की मी इथं काहीच हायड्रोजन लिहित नाही. म्हणजे आता तुम्हालाही कळलेलं आहे की कार्बननी या केसमध्ये 2 बॉन्ड तयार केले आणि उरलेले 2 बॉन्ड कार्बननी कुणाबरोबर केलेत, हायड्रोजन बरोबर केलेले आहेत. हा CH2 झाला. आता हा आपण एक CH2, अजून एक कॉर्नर आलाय, या कॉर्नरला या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला परत कार्बननी, इथं कार्बन असेल तर तो 2 बॉन्ड तयार करेल. 2 बॉन्ड तयार केले म्हणजे त्याला सॅटिस्फाय, त्याला स्टेबल होण्यासाठी अजून 2 बॉन्डची गरज आहे. ते त्यांनी कुणाबरोबर केलेत, इथं शो केलं नाही, म्हणजे त्यांनी ते हायड्रोजन बरोबर केलेत. परत एकदा हायड्रोजन आणि कार्बनचे सिम्बॉल वापरलेले नाहीयेत. आणि आता परत एक टर्मिनल पोझिशनला आलोय, फ्री एंडला आलोय. फ्री एंडला CH3 आहे असं आपण अज्युम केलंय. अजून एक मला नोट सांगायची आहे, मी हेटेरो ॲटम लिहिलंय का नाही. ओके, हां, म्हणजे ते बघायचं अजून इथे. म्हणजे नुसताच फ्री एंड लिहिला म्हणजे मी CH3 लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. जर का उद्या जाऊन मी इथं OH लिहिला तर तिथं CH3 नाहीये. जरा कन्फ्यूज करतोय, माफ करा. उद्या जर का मी इथं OH लिहिला तर इथं CH3ला OH जोडलाय असा अर्थ नाहीये, तर OH या कार्बनला अटॅच आहे, इथल्या कार्बनला OH अटॅच आहे असा अर्थ होईल. कळलं का नाही कळलं, परत एकदा ऐका. इथं CH2 आहे, या CH2ला मी फ्री एंड लिहिला, नुसता फ्री एंड आहे, काही कोणाला अटॅच केलं नाही, म्हणजे CH3 आहे तिथे. ओके, पण उद्या जर का मी या पोझिशन नंतर मी OH लिहिला असता तर तुम्हाला वाटेल त्या CH3ला OH अटॅच आहे का, नाही, हा OH आता डायरेक्ट याच कार्बनला अटॅच आहे. म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये 3च कार्बन आहेत, 1 2 3. या स्ट्रक्चरमध्ये 1 2 3 4 कार्बन आहेत. नाही कळलं का, कळलं. परत एकदा 1 2 3 4 कार्बन आहेत, इथं 1 2 3 कार्बन आहे. परत एकदा 1 2 3 4, इथं किती आहेत, 1 2 3. या OHला तिसरे या कार्बनला जोडलं. हे कळलं का नाही कळलं. ओके, कारण आपलं ठरलं हेटेरो ॲटम आला की स्ट्रक्चरमध्ये त्याचं सिम्बॉल आलं सिम्बॉल त्याचं. तुम्ही कन्फ्यूज व्हाल नाही तर की हा OH मी O कोणाला अटॅच केला, कार्बनला का, नाही, तो OH या कार्बनला अटॅच आहे. म्हणून मी कार्बन मोजून पण टाकवले, 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3. Now there will not be any kind of confusion. सेकंड एक्झाम्पल मध्ये जर का उलट केलं, आपल्याला आता झिगझॅग फॉर्म्युला दिला. तर आपण त्याला कसा लिहू शकतो, तर हा टर्मिनल, इथं काही हेटेरो ॲटम नाही, म्हणजे इथं हा फ्री एंड कोण आहे, CH3. आता इथं कार्बन आहे. ओके, पण बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या. आता या कार्बननी किती बॉन्ड तयार केलेत, बॉन्ड नंबर, डबल बॉन्ड आहे म्हटल्यावर हे सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड आहे, अनसॅच्युरेटेड आहे. हा कार्बननी 1 2 3 या कार्बननी किती बॉन्ड तयार केलेत बरोबर, 1 2 3. या कार्बननी किती बॉन्ड तयार केले, 1 2 3. म्हणजे या कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी किती बॉन्डची गरज आहे, तर एकाच बॉन्डची गरज आहे. आणि इथे तो एक बॉन्ड त्यांनी कुणाबरोबर केलाय ते दाखवलेलं नाही. म्हणजे डेफिनेटली त्यांनी तो एक बॉन्ड कुणाबरोबर तयार केलाय, हायड्रोजन बरोबर तयार केलाय. म्हणजे या CH3 मध्ये आणि या C मध्ये बॉन्ड आहे, डबल आहे का सिंगल आहे, सिंगल आहे. पण इथं किती हायड्रोजन आहेत, एकच हायड्रोजन आहे. आता या कार्बनचा आणि या कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड येणार आहे. पण पुन्हा एकदा बघा, या कार्बननी सुद्धा 1 2 3, म्हणजे त्याला एकाच बॉन्डची गरज आहे. आणि तो बॉन्ड कुणाबरोबर केलाय ते दाखवलेलं नाहीये. म्हणजे तो कुणाबरोबर केलाय, हायड्रोजन बरोबर केलेला आहे. म्हणजे इथं पण CHच आहे आणि इथं आता डबल बॉन्ड आलेला आहे. आणि परत हा टर्मिनल आहे म्हटल्यानंतर इथे CH3 आहे.
हे या केसमध्ये आलो तर आपण CH3 नंतर CH डबल बॉन्ड CH3 अशा पद्धतीने दाखवू शकतो. डबल बॉन्ड दाखवला गेला पाहिजे. डॅश फॉर्म्युलामध्ये काय करणार आपण? डॅश फॉर्म्युलामध्ये आपण CH3 नंतर सिंगल बॉन्ड, परत इकडं काय CH डबल बॉन्ड CH3. दोन एक्झाम्पल बघितले. एका एक्झाम्पलमध्ये आपण डॅश फॉर्म्युलाकडनं बॉन्ड लाईन और झिगझॅग फॉर्म्युलाकडे गेलो आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण बॉन्ड लाईन और झिगझॅग फॉर्म्युलाकडनं डॅश फॉर्म्युलाकडे आलो.